नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। धुळे तालुक्यातील कापडणे येथील शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती यांच्यामार्फत गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या 5 दिवसांमध्ये योग्य उत्तर किंवा योग्य न्याय ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित योजनेचे जलजीवन प्रशासन व्यवस्थित उत्तर न देत असल्या कारणाने आज उपोषणकर्त्यांनी मुंडन करत संबंधित यंत्रणेचा जाहीर निषेध केला आहे। आपण गावामध्ये 15 जुलैपासून कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समिती यांच्यामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला प्रशासन कुठल्याही प्रकारचा थारावारा न दिल्या कारणाने 16 ऑगस्ट पासून कापडणे गावात भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल शिंदे यांनी आमरण उपोषणाचं शस्त्र उपसलंय। आंदोलनस्थळी ग्रामपंचायत आणि संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊनही समाधानकारक कोणतेही उत्तर मिळालं नसल्या कारणाने आज आंदोलनाचा 5वा दिवस म्हणून मुंडन केले। घरातील एखादा जबाबदार व्यक्ती मेला तर तिसऱ्या दिवशी खांदे उतरवले जातात आणि 5व्या दिवशी सुतक काढण्यासाठी केस अर्पण केले जातात। याच पद्धतीने ग्रामपंचायत आणि प्रशासन ही गावची जबाबदार संस्था आहे आणि ही जबाबदार संस्था जर आम्हा 5 आंदोलकांना जाणीवपूर्वक वेठीस धरत असून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज सामुदायिक मुंडन केले। सदर आंदोलनस्थळी रणजित राजे भोसले, अतुल भाऊ सोनवणे, सिद्धार्थांना जगदेव, खासदार शोभाताई बच्चाव यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश काटे, अनिल निकम, शशी अण्णा वाघ इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला। जोपर्यंत योग्य मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण निरंतर चालू राहणार आहे असे आंदोलकांमार्फत सांगण्यात आले। आंदोलकांमार्फत एक आंदोलनकर्त्याची प्रकृती खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। कापडणे गावाचा मुख्य प्रश्न असलेला पाण्याच्या प्रश्नासाठी गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आमचे तिघं तरुण पांडव, भूषण भाऊ, विशाल भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ हे 3 जण 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत व आज 5वा दिवस असून सुद्धा प्रशासनाने उत्तर देऊन समाधानकारक उत्तर न देत असल्यामुळे आमची सर्व मंडळी उपोषणावर ठाम आहेत व त्यापैकी आता 3 जणांची प्रकृती खालावते। विशाल भाऊची प्रकृतीचं नाजूक, या सर्व गोष्टींना गांभीर्य घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी फक्त लेखी आश्वासन देऊन पूर्णपणे समाधानकारक भूमिका मांडत नसल्यामुळे उपोषणकर्ते सर्व ग्रामस्थ या मागण्यांवर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या उपोषणावर ठाम आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस असून या ग्रामपंचायत व या प्रशासनाचा निषेध म्हणून मुंडन करून त्यांनी या प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। त्यासाठी आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्या बरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांच्या सोबत आहोत। गेला 5वा दिवस असून त्यांनी फक्त पाण्यावर हे 3 बंधू सगळे आपला दिवस काढत आहे। तरी प्रशासनाने लवकर तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन याच्यात समाधानकारक तोडगा काढून लेखी सर्व आश्वासन देऊन तात्काळ या सर्व चौकशा पूर्ण कराव्यात व या उपोषण करणाऱ्यांच्या मागणीला न्याय द्यावा अशी मी भूमिका मांडतो। नमस्कार, माझं नाव भूषण ब्राह्मणे। आम्ही कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीतील 3 आंदोलक गेल्या 16 जुलैपासून आमरण उपोषणासाठी कापडणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसलेलो आहोत। आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। या 5व्या दिवशी जसं घरातला एखादी कर्ता व्यक्ती गेल्यानंतर 3 दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि 5 दिवसानंतर सुतक काढलं जातं, त्या पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही, म्हणून आमचा कर्ता व्यक्तीच अस्तित्व नाही। म्हणून आज आम्ही मुंडन करून सदर ग्रामपंचायतीचा आणि त्या संबंधित विभागाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। शुद्ध पाणी मिळावं पिण्याचं म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। त्याच्यासाठी गावातील सर्व समाजातील
तरुण मित्र एकत्र येऊन कापडना शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन अनेक प्रकारचे गावात आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. आजपर्यंत गावात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या, पण कुठलीच योजना पूर्ण झालेली नाही आणि गाव अजूनही तहानलेलंच आहे. गावाला शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही, म्हणून गावातील नागरिक हे जे गावातले जे प्रायव्हेट आर.ओ. प्लॅन्ट आहेत त्याच्यावरनं रोज 50,000 रुपये खर्च करून गावाला पाणी पित आहे गाव. असे अनेक आंदोलन करूनही गावात शुद्ध पाण्यापासून कापडणे गाव वंचित आहे. 8.88 कोटी रुपयाची जलजीवन मिशनचं काम कापडण्यात मंजूर आहे आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. त्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नाही आहे. म्हणून आमच्या आंदोलनकर्त्यांना शेवटी आमरण उपोषणाला बसावं लागलं. आमचे विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर बांबरे हे 3 आंदोलनकर्ते आज 5वा दिवस आहे उपोषणाला बसले आहेत. त्याच्यापैकी विशाल भाऊंची प्रकृती काल खालावली, तर त्यांना डॉक्टरांनी धुळ्याच्या सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्यासाठी सांगितलं, रेफर केलेलं आहे. म्हणून ते आंदोलनकर्ते आज तिथं उपचार घेत आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावलेली आहे. तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही आहे. इथे काही पदाधिकारी MGPचे येऊन गेले. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा.